आणि आता बातमी आहे नीरा आणि भीमा नदी जोड प्रकल्पाच्या विषयीची। या प्रकल्पाची सुरुवात इंदापूर तालुक्यात झालेली आहे आणि नीरा आणि भीमा या दोन नद्या एकमेकांना जोडण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे। पावसाचं पडलेलं पाणी नदीतून वाया जातं, ते पाणी या नदी जोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात आणलं जात आहे। इंदापूर तालुक्यातल्या उद्धट इथून नीरा नदीतील पाणी 24 किलोमीटर बोगद्यातून उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सोडलं जाणार आहे आणि हे काम सध्या सुरूही झाले। जमिनीखाली 100 फुटापेक्षा जास्त खोलीवरून बोगदा मारायला सुरुवात झाली आहे। नदी जोड प्रकल्पामुळे उजनीच्या खाली असणारे उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांना होणार असून मोठ्या प्रमाणात पाणी साठणार आहे। नीरेतून अति प्रमाणात झालेलं जास्त पाणी ते बोगद्याद्वारे भीमा नदीत सोडून याचा इंदापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। पुढे हेच पाणी करमाळा तालुक्यातल्या जेऊर येथून सीना कोळेगाव या धरणात 27 किलोमीटरच्या बोगद्यातून सोडलं जाणार आहे आणि उजनीच्या पूर्व बाजूच्या 21 किलोमीटरच्या बोगद्यातून सीना नदीत हे पाणी सोडलं जाईल। या पाण्याचा उपयोग उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या आष्टी, भूम, परांडा, वाशी या तालुक्यातल्या शेतीसाठी होणार आहे। नीरा उपखोऱ्यातून जवळपास 25 टीएमसी पाणी 50% विश्वासार्हतेने कर्नाटक राज्यात वाहून जाते। हे पाणी नीरा नदीवर उद्धट बॅरेज येथे नीरा भीमा जोड बोगद्याद्वारे बांधकाम करून उजनी जलाशयात आणण्याची योजना आहे। पावसाचं अतिरिक्त वाया जाणारं पाणी या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात वळवलं गेलंय, तर या पाण्याचा दुष्काळी भागातील शेतीसाठीही उपयोग होणार आहे। पावसाचं अतिरिक्त पाणी, वाया जाणारं पाणी हे दोन नद्यांच्या एकत्रीकरणामुळे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी पडणार आहे। मधुकर गलांडे, IVN लोकमत, इंदापूर।